नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। पालघरचे शिवसेनेचे पदाधिकारी अशोक ढोडी हे बेपत्ता झाले होते। अखेर त्यांचा शोध लागला असून त्यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यांच्या सख्या भावानेच त्यांचं अपहरण करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली। ही बातमी पाहण्यापूर्वी पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना विनंती आहे की पंढरपूर लाईव्ह यूट्यूब न्यूज चॅनलवरच्या बातम्या या आम्ही कोणत्याही सोशल मीडियावर म्हणजे व्हॉट्सअप वगैरे अशा पद्धतीच्या सोशल मीडियावर शेअर करत नाही। त्यामुळे पंढरपूर लाईव्हच्या बातम्या ह्या फक्त पंढरपूर लाईव्हच्या यूट्यूब चॅनलवरच आपणास पाहता येतील। त्यामुळे तुम्हा सर्व दर्शकांना आमची नम्र विनंती आहे की आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं आणि नियमित अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करावं। पालघरचे बेपत्ता शिवसेना पदाधिकारी अशोक ढोडी यांची हत्या त्यांच्या सख्या भावानेच केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबईवरून परत येत असताना त्यांच्या लहान भावाने त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली। अशोक ढोडी हे 20 जानेवारीपासून बेपत्ता होते। त्यांच्या वडिलांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। तपासादरम्यान पालघर पोलिसांना गुजरातमधील भिलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सरीग्राम परिसरातील एका बंद दगडी खाणीत 40 फूट खोल पाण्यात अशोक ढोडी यांचा मृतदेह आणि त्यांची लाल रंगाची ब्रिझा कार आढळली। पुढील तपासात ही हत्या कौटुंबिक वादातूनच त्यांच्या भावाने केल्याचे उघड झाले। अशोक ढोडी आणि त्यांच्या भावामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होते। आरोपी अविनाश ढोडी अवैध दारू तस्करीचा व्यवसाय चालवत होता। या धंद्यात अशोक ढोडी अडथळा ठरत असल्यानेच त्याचे अपहरण करून हत्या केल्याचा संशय आहे। या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र मुख्य आरोपी अविनाश ढोडीसह अन्य 3 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध पालघर पोलीस घेत आहेत।